नमस्कार, कसे आहात तुम्ही? नक्की मजेतच असणार. चला तर मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत अशी तिखट वरणफळ. तर काही ठिकाणी चकल्या पण म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे. मोहरी, जिरे बघू शकता तुम्ही. तूर डाळ, थोडी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे. लसूण आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ, तेल सर्व बघू शकता तुम्ही. चला तर चकल्यांची तयारी करूयात आपण. तुमच्या इकडे काय म्हणते ते मला कमेंट बॉक्समध्ये एक वेळेस नक्की सांगा. तर इथे मी 3 ते 4 माणसांसाठी बनवत आहे. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, थोडेसे मीठ घालायचे आणि आपण जशी कणिक मळून घेतो पोळ्यांसाठी तशी कणिक मळून घ्यायची. तर बघू शकता इथे मी कणिक मळून घेतलेली आहे. आता ह्यावर थोडेसे तेल घालायचे आणि त्याला झाकून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे, जेणेकरून आपली कणिक छान अशी मऊसूत होईल. तर ह्याला साईडला झाकून ठेवूयात आणि वरणाची तयारी करूयात. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये अर्ध्या वाटीलाही कमी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे. आपल्याला वरणफळ जे आहेत ते जास्त तिखट जास्त घट्टही करायचे नाही आहेत. डाळ जास्त घ्याल तर जास्त घट्ट होतील, त्याची चव छान लागणार नाही जशी पाहिजे तशी. तर इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. विकतची असल्यामुळे 2 ते 3 वेळा छान अशी धुवून घ्या. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेले आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल घालायचे, म्हणजे आपली डाळीचे जे पाणी आहे ते वर येणार नाही कुकरच्या. तर झाकण लावायचे आणि 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. तर बघू शकता इथे मी 4 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. डाळ आपली छान अशी शिजून तयार आहे. त्याला एकदा छान असे आटून घ्यायचे, म्हणजे डाळ जी आहे ती एकजीव होईल. चला तर डाळ आटून झालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे. तेल छान असे कडक होऊ द्यायचे, म्हणजे आपली फोडणी छान बसेल. तर तेल कडक झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हिंग घालायचे, थोडीशी मोहरी घालायची, थोडेसे जिरे घालायचे. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची. आणि इथे मी 7 ते 8 मिरच्या छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत, लांब अशा कट करून. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटही जास्त घालू शकता किंवा हिरव्या मिरच्या स्किप करू शकता जर छोट्या बाळांना द्यायची असेल तर. आता त्यामध्ये मी लसूण आणि खोबऱ्याचा जो कूट घेतला होता तो घालायचा. त्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये एक वेळेस नक्की सांगा. आणि आता हळद छान अशी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे. त्यालाही छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि आपण जे वरण शिजवून घेतले होते ते घालायचे. तर बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, थोडे पातळच ठेवायचे, जास्तही नाही ठेवायचे, म्हणजे अजून आपण जे चकल्या करून टाकणार आहे त्याने अजून घट्टपणा येईल. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्याला आता छान अशी कडकडीत अशी उकळी आणून घ्यायची. तर तोपर्यंत आपण चकल्या तयार करून घेऊयात. तर बघू शकता इथे आपली कणिकही छान अशी मऊसूत झालेली आहे. त्याचा एक गोळा काढून घेऊयात. आता ह्याची छान अशी एक पोळी लाटून घ्यायची, जास्त पातळही नाही घ्यायची आणि जास्त जाडही नाही घ्यायची. जास्त पीठही लावायचे नाही आहे, शक्य होईल तितके कमी पिठामध्ये लाटून घ्यायची पोळी. छान अशी गोल लाटी करायची आणि ह्यात आता आपण जशी दररोज खाण्यासाठी जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची. तर बघू शकता इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण शंकरपाळ्यांचे जसे काप करतो तसेच करायचे, फक्त थोडे मोठे घ्यायचे. हवे तर तुम्ही चौकोनी पण करू शकता, जसं हवं तसे तुम्ही करा. तर इथे मी सर्व काप करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही, नॉर्मली जशी आपण पोळी करतो तसेच आहेत. तर इकडे वरणालाही छान अशी उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण ज्या चकल्या सर्व करून घेतल्या होत्या त्या घालायच्या. तर बघू शकता चकल्या पूर्ण टाकलेल्या आहेत. आता ह्याला छान असे एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचे.
अशाच प्रकारे सर्व कणकीच्या चकल्या करून ह्यामध्ये टाकायच्या। तर बघू शकता मी सर्व कणकीच्या चकल्या ह्यामध्ये करून टाकलेल्या आहेत। आता याला 10 ते 15 मिनिटे मंद आचेवर छान असे शिजवून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही तुमच्या इकडे चकल्या म्हणतात का काय म्हणतात ते मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपले वरणफळ तयार आहेत, तिखट वरणफळ। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप अप्रतिम लागते, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।